नमस्कार. मी तहसीलदार खानापूर बेटा. मी आणि तालुका कृषी अधिकारी साहेब आता संयुक्त पाहणीला आलो होतो. काल झालेल्या गारपिटीने आणि अवकाळी पावसाने खानापूर तालुक्यातील करंजे मंडळातील काही गावांमध्ये द्राक्ष बागायतदार तसेच शाळूचे पीक, डाळिंब यांचं नुकसान झालेलं आहे. द्राक्ष बागायतदारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. कालपासूनच माननीय आमदार साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व अधिकारी फील्डवर आहेत, तपासणी करतायत आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी जे काही उपाययोजना करता येतील त्या अनुषंगाने तयारी झालेली आहे. साधारणपणे करंजे, ताड्याचीवाडी, बेनापूर, हिवरे, पळशी या 4-5 गावामध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे. हे प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसून येत आहे. बेवगाडवर आमच्या द्राक्ष बागेचं प्रचंड नुकसान 100% नुकसान झालेलं आहे. कमीत कमी 2 एकरात आमच्या आत्ता एक 25 ते 30 लाख रुपये म्हणजे पूर्णच लॉस झालेला आहे. बेदाणा रॅकवर पण एक 5 टन बेदाणा आहे, त्याचं एक 10 ते 15 लाख रुपये नुकसान झालं आहे. तरी शासनानं थोडेफार निकष बदलून आम्हाला शासन चांगली म्हणजे भरीव मदत सगळ्यांनीच मिळावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आत्ताच तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी पाटील मॅडम, तालुका कृषी अधिकारी, करंजे सर्कल साहेब हे सगळेच येऊन प्लॉटला आमच्या व्हिजिट देऊन आत्ताच एवढ्यात गेले. व्यापाऱ्यांना जसे मदत करतात त्या अनुषंगानं आम्हाला सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांनी जरा व्हायचं वाढवून मदत करावी. हेक्टरी 4 लाखापर्यंत म्हणजे ज्यांचे द्राक्षे पूर्ण फुटले ती त्यांची हेक्टरी 4 लाख 5 लाखापर्यंत मदत करावी एवढीच आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.